नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासांमध्ये आपण व्यवस्थापन कार्यातील विविध कार्यांचा अभ्यास केला, जसे नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन आणि समन्वय याविषयी सविस्तर चर्चा केली। तर आज आपण व्यवस्थापन कार्यातील सगळ्यात महत्त्वाचे आणि शेवटचे ते म्हणजे नियंत्रण या कार्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वात आधी आपण बघणार आहोत नियंत्रण या कार्याचा अर्थ। नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अत्यावश्यक कार्य आहे। व्यवस्थापनाचे कार्य हे नियोजनाबरोबर सुरू होते तर नियंत्रणाबरोबरच संपत असते, म्हणजे नियंत्रणाने त्याचा शेवट हा होत असतो। सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये, मग ती संस्था नफा मिळवणारी असो अथवा नसो, नियंत्रण हे आवश्यक कार्य आहे। प्रत्येक संघटनेमध्ये नियंत्रण हे आवश्यक असते। तसेच हे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर उपयोगी पडणारे कार्य आहे, जसे उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर। नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अपरिहार्य असे कार्य आहे। नियोजनाची परिणामकारकता निश्चित करणे नियंत्रण कार्यामधूनच शक्य होत असते। नियोजन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाच्या चक्रातील अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत। मी मागे पण सांगितलं होतं, नियोजन या कार्याविषयी चर्चा करत असताना व्यवस्थापन कार्यातील नियोजन हा पाया आहे, तर नियंत्रण हा शेवटचा टप्पा आहे। नियंत्रण हे नियोजनाअभावी शक्य होत नाही, म्हणजे नियंत्रण हे नियोजनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। नियंत्रणाचा अवलंबन करण्यासाठी नियोजन हे गरजेचे असते। नियंत्रण हे एक असे कार्य आहे ज्यात प्रत्यक्ष कामगिरी व नियोजनात ठरविलेली कामगिरी यात तुलना केली जात असते। जर तेथे कोणतेही विचलन किंवा फरक असेल तर त्या विचलनाची कारणे शोधून काही सुधारात्मक उपाय केले जातात। आता पुढे बघणार आहोत आपण नियोजनाच्या व्याख्या। विविध विचारवंतांनी नियोजनाच्या काही व्याख्या केलेल्या आहेत। सर्वात पहिली व्याख्या बघणार आहोत आपण कुंटन्स आणि ओडोनिल यांनी केलेली। कुंटन्स आणि ओडोनिल काय म्हणतात? मानकांच्या आधारे यशाचे मोजमाप करणे आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्ट साध्य होतील हे सुनिश्चित करणे म्हणजेच व्यवस्थापकीय नियंत्रण होय। कुंटन्स आणि ओडोनिल काय म्हणतात? मानकांच्या आधारे यशाचे मोजमाप करणे आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्ट साध्य होतील का हे सुनिश्चित करणे म्हणजेच व्यवस्थापकीय नियंत्रण होय। म्हणजे या ठिकाणी लक्षात येतं बघा, नियंत्रण हे कशावर अवलंबून असते तर नियोजनावरच अवलंबून असते। नियोजनामध्ये उद्दिष्ट निश्चित केले जाते आणि ते साध्य झाले की नाही हे नियंत्रणानेच अंतिम याच्यात समजत असते। पुढची व्याख्या केलेली आहे डेल हेनिंग यांनी। डेल हेनिंग नियंत्रणाविषयी काय म्हणतात बघा, नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो। डेल हेनिंग काय म्हणतात? नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो। नियंत्रण ही सातत्य चालणारी प्रक्रिया आहे, पण ती नियोजनबद्ध कृतीतून केली जात असते। काय? नियंत्रण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, पण ती नियोजनबद्ध कृतीतून अंमलात आणली जात असते। पुढची तिसरी व्याख्या केलेली आहे फिलिप कोटलर। फिलिप कोटलर काय म्हणतात बघा नियंत्रणाविषयी? ते म्हणतात प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेलाच नियंत्रण असे म्हटले जाते। फिलिप कोटलर काय म्हणतात? प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला नियंत्रण असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल बघा, मी आता थोड्या वेळा आधी सांगितलं बघा तुम्हाला, प्रत्यक्ष काम आणि नियोजित ठरविलेले काम यांची तुलना केली जाते आणि
या तुलना करत असताना काही सुधारात्मक जर उपाय करायचे असतील तर ते उपाय करण्याचे काम कोण करत असतं तर ते नियंत्रण करीत असतं. ह्या झाल्या नियंत्रणाच्या 3 व्याख्या. पुढे आता आपण बघणार आहोत नियंत्रण या कार्याचे महत्त्व. दर्जा टिकविण्यासाठी आणि ठरविलेली उद्दिष्टे प्रभावीपणे साधण्यासाठी नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या प्रत्येक टप्प्यावरील कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. संघटनेतील नियंत्रित कार्याचे महत्त्व आपण विविध मुद्द्यांच्या सहाय्याने बघणार आहोत. सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे. नियंत्रण ही प्रत्येक संभाव्य टप्प्यावर कामगिरी मोजणे, त्यातील विचलन शोधणे आणि संघटनेसाठी नियोजित कार्याप्रमाणे त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया आहे. नियंत्रण ही काय आहे? प्रत्येक टप्प्यावर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे बघा, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय, हा 5ही कार्यांच्या नंतर येणारे आहे नियंत्रण. पण या 5ही कार्यांचा वर देखरेख ठेवायचे काम कोण करत असतं तर नियंत्रणाद्वारे देखरेख ठेवण्याचे काम हे केले जात असते. त्यामुळे संघटनेची उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नियंत्रणाची मदत होत असते. नियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कशाची गरज असते तर नियंत्रणाची मदत ही होत असते. दुसरा पॉईंट बघणार आहोत आपण संसाधनांचा कार्यक्षम वापर. उपलब्ध साधनांचा व इतर स्रोतांचा अपव्यय कमी करण्यासाठी व्यवस्थापक विविध तंत्रांचा वापर करतात. प्रत्येक कामासाठी मानके ठरविली जातात. कर्मचाऱ्यांना या मानकाचे पालन करावे लागते. याचा परिणाम म्हणून संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचारी साधनांचा योग्य आणि प्रभावी पद्धतीने वापर करीत असतात. उपलब्ध साधनांचा व इतर स्रोतांचा अपव्यय कमी करण्यासाठी व्यवस्थापक काय करत असतात तर विविध तंत्रांचा वापर करत असतात. अशा तंत्रांचा वापर करून ते प्रत्येक कामासाठी विशेष अशी मानके ठरवित असतात. कर्मचाऱ्यांना या मानकांचे काय करावे लागते तर पालन करावे लागते. व्यवस्थापकाने ठरवलेल्या मानकांचे पालन कोणाला करावे लागते तर कर्मचाऱ्यांना. त्याचा परिणाम काय होतो बरं? त्याचा परिणाम म्हणून संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचारी साधनांचा योग्य आणि प्रभावी पद्धतीने काय करत असतात तर वापर हे करीत असतात. पुढचा तिसरा पॉईंट बघणार आहोत आपण मानकांची अचूकता. एक चांगली नियंत्रण रचना व्यवस्थापकाला मानकाची अचूकता पडताळण्यास मदत करत असते. एक चांगली नियंत्रण रचना किंवा योजना व्यवस्थापकाला काय करत असते? मानकाची अचूकता पडताळण्यास मदत करत असते. नियंत्रणात्मक उपाय हे काही प्रमाणात लवचिक असतात. त्यामुळे बदलत्या परिस्थितीची आढावा घेऊन त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या जातात व ज्याचा उपयोग कार्यातील अचूकता तपासण्यासाठी होतो. नियंत्रणात्मक जे काही उपाय केले जातात ते कसे असतात? लवचिक असतात. लवचिक असल्यामुळे काय होतो? जसं परिस्थितीत बदल होत जातो त्याचा आढावा घेऊन योग्य वेळी योग्य सुधारणा करून त्याचा उपयोग हा केला जात असतो. पुढचा चौथा पॉईंट बघणार आहोत आपण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते. नियंत्रण काय करत असते तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत असते. कामगिरीचे मूल्यमापन करण्याची मानके निश्चित केल्यानंतर त्याची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत अगोदरच दिली जाते. यामुळे कर्मचाऱ्यांना काय काम करायचे आहे, कसे करायचे याबद्दलची काय येत असते तर कल्पना ही येत असते व कामगिरीचे मूल्यांकन केले जात असल्यामुळे त्या आधारे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, बोनस, बढती इत्यादी स्वरूपात पुरस्कृत केले जात असते. हे प्रोत्साहन कर्मचाऱ्यांना काय करत असते तर उत्कृष्ट कामगिरी बजाविण्यास प्रवृत्त करत असते. संघटनेत योग्य वेळी बढती, वेतनवाढ, बोनस यांसारख्या गोष्टी जर संघटना उपलब्ध करून देत असेल तर कर्मचारी वर्ग हा
उत्कृष्टपणे कामगिरी बजावण्यास नेहमी तयार असतो. म्हणून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन कशामुळे मिळत असतं तर नियंत्रणामुळे मिळत असते. पुढचा 5वा पॉईंट बघणार आहोत आपण, सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. नियंत्रण संघटनेमध्ये सुसूत्रता आणि शिस्त आणायचं काम करत असते. ते कर्मचाऱ्यांमधील अव्यावसायिक वर्तन कमी करण्यास मदत असते. बघा, प्रत्येक कर्मचाऱ्याला काम करीत असताना नेहमी आपल्यावर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे तो काय करतो, आपले काम वेळेत पूर्ण करतो. और योग्य वेळी योग्य काम केल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेत देखील वाढ होते व असा याचा परिणाम कसा होतो, कंपनीच्या नफ्यात हा होत असतो. संबंधित वरिष्ठांकडून कामगिरीची नियमित तपासणी करून शिस्त निर्माण केली जात असते. व्यवस्थापक काय करत असतो तर कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करून शिस्त निर्माण करण्याचं काम करत असतो. हे कशाद्वारे केलं जातं तर नियंत्रण या कार्याद्वारे. आणि वास्तविक कार्य व मानकांमधील दरी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे काम करत असतो. कोण करत असतो तर व्यवस्थापक करत असतो. हे कशामुळे शक्य होते त्याला तर नियंत्रणामुळे शक्य होत असते. 6वा पॉईंट बघणार आहोत आपण, समन्वयाची सुविधा. नियंत्रण हे असे कार्य आहे ज्यामध्ये सर्व विभागीय व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखाली कामे करणारे सर्व कर्मचारी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या यांचा स्पष्ट आराखडा तयार केलेला असतो. नियंत्रण हे असे कार्य आहे ज्यामध्ये सर्व विभागीय व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व कर्मचारी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या यांचा काय असतो, स्पष्ट आढावा तयार केलेला असतो. विभाग प्रमुखांमधील समन्वय, त्यांच्या संबंधित विभागांच्या कामातील विचलन शोधून संघटनेच्या इच्छित परिणामासाठी उपचारात्मक उपाययोजना वापरण्यास मदत करत असतात. पुढचा पॉईंट बघणार आहोत आपण, 6वा, मानसिक दबाव. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन हे मानकावर ठरविले जाते. कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन होणार आहे आणि त्यानुसार त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल याची पूर्ण काय असते तर याची पूर्ण जाणीव असते त्यांना. हे अगोदरच त्यांना माहिती असतं. हा मनोवैज्ञानिक दबाव कर्मचाऱ्यांना त्यांची उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी काय करत असतो तर तो उपयुक्त ठरत असतो. म्हणजे बघा, एक प्रकारचं त्यांच्यावर काय असतं, एक मानसिक दबाव असतो की आपल्या कामगिरीचं मूल्यांकन केले जाईल व त्या मूल्यांकनाच्या आधारावरच म्हणजे त्याच्या कामावर काय ठेवलं जात आहे तर नियंत्रण म्हणजे लक्ष ठेवलं जात आहे. आपण योग्य काम केले तर आपल्याला योग्य मोबदला जाईल. योग्य मोबदला त्याचबरोबर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल काहीतरी अशी बढती, बोनस यांसारख्या गोष्टींची उपलब्धता करून दिली जाईल. पुढचा 8वा पॉईंट बघणार आहोत आपण, संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. नियंत्रणाचे घटक व्यवस्थापकाला जबाबदार बनवितात, उत्कृष्ट कामगिरी करता प्रोत्साहन देतात आणि विभागांमध्ये समन्वय साधण्याचे काम करतात. नियंत्रणाचे घटक काय करत असतात तर व्यवस्थापकाला जबाबदार बनवितात, उत्कृष्ट कामगिरी करता प्रोत्साहन देतात आणि विभागांमध्ये समन्वय साधण्याचे काम करतात. यामुळे काय होतं तर संघटनेचा प्रभावीपणा व कार्यक्षमता यांची खात्री पटते. पुढचा 9वा पॉईंट बघणार आहोत आपण, चांगली सामाजिक प्रतिमा. नियंत्रण कार्य संघटनेची एकंदरीत कामगिरी सुधारण्यासाठी काय करत असते तर मदत करत असते. नियंत्रण काय करत असतं तर संघटनेची एकंदरीत कामगिरी सुधारण्यासाठी मदत करत असते. व्यवसायांमधील प्रगती, पूर्वनिर्धारित मानके आणि प्रत्यक्ष कामगिरी यांच्यातील फरक कमी असल्यास त्यातून संघटनेचा विकास होतो. योग्य नियंत्रणाच्या मदतीने हे साध्य होत असते. व्यवसायामधील प्रगती, पूर्वनिर्धारित मानके आणि प्रत्यक्ष कामगिरी यांच्यातील फरक कमी असल्यास यातून संघटनेचा काय होत असतो तर विकास होतो.
योग्य नियंत्रणाच्या मदतीने काय होतं तर साध्य होत असतं. या गोष्टी सर्व नियंत्रणानेच शक्य होत असतात. त्यामुळे काय होतं तर संघटनेची एक चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होत असते. पुढचा शेवटचा महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत आपण. मार्गदर्शक म्हणून कार्य. नियंत्रण कार्यात कामगिरीचा मानक संच प्रदान करतात. नियंत्रण कार्यात कामगिरीचा मानक संच प्रदान करतात. व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखालील कर्मचारी त्यानुसार हे कार्य करतात. वेळ पडल्यास या मानकांची मदत घेऊन ते इच्छित यश प्राप्त देखील करू शकतात. अशा प्रकारे सर्व कार्य नियंत्रण करण्यासाठी केलेल्या उपाय व्यवस्थापनाला भविष्यातील कामांचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन ठरत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवस्थापन कार्यातील सर्वात महत्त्वाचे आणि शेवटचे कार्य बघितले, नियंत्रण. त्याचा आज आपण बघितला अर्थ, त्याच्या विविध व्याख्या बघितल्या आणि त्याचे महत्त्व विविध मुद्द्यांच्या साहाय्याने अभ्यासले. नियंत्रणाविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर नियंत्रण हे व्यवस्थापन कार्याचे सर्वात शेवटचे जरी कार्य असले तरी त्याचा संबंध हा प्रत्येक कार्याशी येत असतो. थोडक्यात व्यवस्थापनाचे साही कार्य एकमेकांशी कसे असतात, बांधील असतात, म्हणजे एकमेकांशी ते जोडलेले असतात. परंतु नियोजन व नियोजन हा व्यवस्थापनाचा पाया म्हटला जातो आणि नियंत्रण हे त्याचा अंतिम टप्पा. नियंत्रण हे नियोजनाशिवाय अस्तित्वात येत नाही. त्याच्या व्याख्येमध्ये सुद्धा आपल्याला ते दिसून येते. नियंत्रणाच्या व्याख्यामध्ये आपल्याला ते दिसून येत असते. विद्यार्थी मित्रांनो, हे साही कार्य एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे एकाही कार्याचा व्यवस्थापकाने उपयोग नाही केला तर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या पार पाडेल का? नाही. तर त्याला व्यवस्थापकाला आपल्या व्यवस्थापन व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय व नियंत्रण या साही कार्यांचा करावा लागतो तर उपयोग करावा लागतो. म्हणजे ते साही कार्य काय असतात तर महत्त्वाचे असतात.